मंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकसह कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले। वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी आणि मासिक हप्ता म्हणून 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना मंठा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी रंगेहाथ पकडले। छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने गुरुवारी रात्री ही धाक कारवाई केली। या प्रकरणी पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड आणि पोलीस अंमलदार रवी गणपत जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे। तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांचं टिप्पर न पकडण्यासाठी आरोपींनी 50,000 लोकमत रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती। 10,000 रुपये स्वीकारले गेले होते। उर्वरित रकमेसाठी तगादा लावल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली। पडताळणी दरम्यान जाधव याने 50,000 हप्त्याचे आणि स्वतःसाठी 5,000 अशा एकूण 55,000 रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले। विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक राठोड यांनी तक्रारदाराला अवैध वाळूच्या इतर 2 गाड्या पकडून दिल्यास हप्त्यात सूट देऊ अशी अजब ऑफर देत लाच घेण्यास प्रोत्साहन दिले। तडजोडीअंती 30,000 रुपये ठरले। मंठा पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेत सापळा रचून ही रक्कम स्वीकारताना जाधव याला रंगेहाथ पकडण्यात आले। दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांच्या घरांचीही झडती घेतली जात आहे। न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24।